तर आपण ही प्रयागराज मधली दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाकुंभ मेळ्यामध्ये आता स्नान करत आहेत। पवित्र स्नान यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रिवेणी संगमावर पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळा प्रयागराजमध्ये भरलेला आहे आणि या त्रिवेणी संगम घाटामध्ये मोदी पवित्र स्नान करत आहेत। आज माघ महिन्यातली नवरात्री आहे आणि अष्टमी तिथी आहे आणि या तिथीला प्रयागराजमध्ये नरेंद्र मोदी त्रिवेणी घाटामध्ये स्नान करत आहेत। महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्नान करत आहेत। इथे संगमावर स्नान केल्यानंतर गंगा मातेची ते आरती सुद्धा करणार आहेत। पौष पौर्णिमेपासून म्हणजे 13 जानेवारीपासून हा महाकुंभ मेळा सुरू झालेला आहे। जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक सोहळा म्हणून याकडे पाहिलं जातं। संपूर्ण जगभरातून लाखो भाविक यासाठी या महाकुंभ मेळ्यामध्ये आलेले आहेत। अनेकांनी पवित्र स्नान केलेलं आहे। 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीपर्यंत हा महाकुंभ मेळा सुरू असणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रिवेणी संगम घाटावर पोहोचलेले आहेत आणि ते स्नान करत आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा या ठिकाणी आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्नान आपण पाहतोय झी 24 तासवर। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयागराज दौऱ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे। 13 जानेवारीपासून हा महाकुंभ सुरू झालेला आहे आणि आतापर्यंत 14 कोटींहून अधिक भाविकांनी इथे पवित्र स्नान केलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गजांनी महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी घाटामध्ये स्नान केलेलं आहे, पवित्र स्नान केलेलं आहे। अनेक देश विदेशातले प्रतिनिधी सुद्धा या महाकुंभ मेळ्याला त्यांनी भेट दिलेली आहे आणि महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या त्रिवेणी घाटावर पोहोचलेले आहेत आणि तिथे ते पवित्र स्नान करत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराजच्या दौऱ्यावर असल्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। संपूर्ण जगभरातून लाखो भाविक या महाकुंभ मेळ्यासाठी पोहोचलेले आहेत। महाशिवरात्रीपर्यंत हा महाकुंभ मेळा सुरू असणार आहे। अनेक देश विदेशातले भाविक या ठिकाणी येत आहेत आणि स्नान करत आहेत। भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच महत्त्वपूर्ण पावलं उचललेली आहेत आणि आजही प्रयागराजमध्ये ते पोहोचलेले आहेत आणि त्रिवेणी संगम घाटावर पवित्र स्नान करतायत। तर ही सुरुवातीची दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी या बोटीतून त्या त्रिवेणी संगम घाटावर निघालेले होते। योगी आदित्यनाथ त्यांच्याबरोबर आपल्याला दिसत आहेत। कशा पद्धतीचं नियोजन या महाकुंभ मेळ्यासाठी करण्यात आलेलं आहे, काय काय सोयी सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी घेतलेला आहे। आता सध्या त्रिवेणी घाटात ते स्नान करत आहेत। ही दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अमृत स्नान सध्या सुरू आहे। 13 जानेवारीपासून हा महाकुंभ मेळा सुरू झालेला आहे आणि आतापर्यंत 14 कोटींहून अधिक भाविकांनी इथे स्नान केलेलं आहे। हरि ओम नमस्ते रुद्रमण्यवा भूतोत इघवे नमः बाहुभ्यामुतते नमः जाते रुद्र शिवा तनूर घोरा
पापकाशिनीतया नस्तन्वा सन्तमया गिरिसन्ताभिचाकसीः जामिखुङ्गिरिसन्तहस्ते बिवर्खस्तवे शिवाङ्गिरितरतां कुरुमा हि गुंसीः पुरुषं जगत शिवे नवचसा त्वागिरिसा च वदामसि यथा नः सर्वमिज्जगदा यच्मगुंसोमना असत अधियवोचदधिवक्ता प्रथमो दैव्यो भिखक अहिंश्च सर्वं जम्भय सर्वासु जातु धान्यो धराचिः यथा नः सर्वमिज्जगदा प्रयागराज मधली थेट दृश्य आपण झी24 वर पाहतोय। त्रिवेणी संगम घाटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पवित्र स्नान करतायत। संत महंतांचा मेळा प्रयागराज मध्ये जमलेला आहे। आतापर्यंत 14 कोटींहून अधिक भाविकांनी प्रयागराज मध्ये या गंगेमध्ये पवित्र स्नान केलेलं आहे आणि सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण त्रिवेणी संगम घाटावर पाहतोय, त्यांचं पवित्र स्नान सुरू आहे। संगमावरचं पवित्र स्नान आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगा मातेची पूजा अर्चना सुद्धा करणार आहेत। जगातील सर्वात मोठा हा आध्यात्मिक सोहळा म्हणून याकडे पाहिलं जातं। देशातलेच नव्हे तर परदेशातले अनेक भाविक या ठिकाणी येत असतात। अनेक दिग्गजांनी आतापर्यंत महाकुंभ मेळ्यामध्ये प्रयागराजमध्ये येऊन स्नान केलेलं आहे। अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा इथे पवित्र स्नान केलेलं आहे आणि आज पवित्र स्नानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगम घाटावर पोहोचलेले आहेत आणि ते स्नान करतानाची दृश्य आपण झी24 वर पाहतोय। तीर्थस्थळी पायाभूत सुविधा आणि सेवांच्या विकासासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत। गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये प्रयागराजच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 167 विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलेलं होतं। अनेक सोयी सुविधा त्यांनी इथे बहाल केलेल्या होत्या, तसंच सार्वजनिक सेवांमध्ये सुद्धा मोठी सुधारणा केलेली होती। या वर्षीचा हा महाकुंभ मेळा आणि या महाकुंभ मेळ्यासाठी देश विदेशातले अनेक भाविक इथे येत असतात आणि त्या दृष्टीने सुसज्जता ठेवण्यात आलेली होती। बोटीतून प्रवास करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ आपण पाहत होतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडून या सर्व सोयी सुविधांचा आढावा घेतलेला आहे। त्यानंतर ते त्रिवेणी संगम घाटावर पोहोचलेले आहेत आणि तिथे त्यांनी आता पवित्र स्नानाला सुरुवात केली आहे। हे स्नान आटोपल्यानंतर ते गंगा आरती सुद्धा करणार आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित आहेत। याआधी सुद्धा अमित शाह तसंच राजनाथ सिंह, किरेन रिजिजू तसंच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा इथे स्नान केलेलं होतं, पवित्र स्नान केलेलं होतं आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे पोहोचलेले आहेत आणि अमृत स्नान करतायत। गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा सुद्धा त्यांनी घातलेल्या आपण पाहतोय। प्रयागराज मधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 साली प्रयागराजमध्ये कुंभमेळा झाला होता, त्यावेळेला सुद्धा गंगेमध्ये स्नान केलेलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी सफाई कामगारांचे पाय सुद्धा धुतलेले होते। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाकुंभ मेळ्यामध्ये अमृत स्नान करतायत। 144 वर्षांनंतर हा योग आलेला आहे आणि त्याचा लाभ घेण्यासाठी देश विदेशातले अनेक भाविक या महाकुंभ मेळ्यामध्ये पोहोचतायत, स्नान करतायत
राष्ट्र मंगल की कामना के लिए त्रिवेणी स्नान के कृतकृत्य झाल्याची भावना सर्व भाविकांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने इथे गर्दी झालेली आहे आणि या सर्व भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी सुसज्जता ठेवण्यात आलेली आहे। उत्तर प्रदेशचे सरकार या ठिकाणी सोयी सुविधा ठेवत आहे। तसंच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगम घाटावर पोहोचलेले आहेत। या पार्श्वभूमीवर तिथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे। महाकुंभाला पौष पौर्णिमेपासून सुरुवात झालेली आहे। 13 जानेवारीपासून या महाकुंभ मेळ्याला सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत जवळपास 14 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केलेलं आहे।